आज आहे दसरा. दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही निघालोत मार्केटला. तर मार्केटला कशासाठी, तर काहीतरी खरेदी करायची त्यामुळे चालत बरं का. आणि ही आमची लक्ष्मी आहे, तर तिला असं वाटलं की मी सोडायला जाते तिला, तर नाही आम्ही मार्केटला निघालो. तर ती अशी बघतच असते आमची वाट, कधी येतात आणि मला कधी सोडून येतात घरी. तर आम्ही तर चाललोत मार्केटला. आभाळ वातावरण होतं खरं आणि मध्येच ना कडाक्याचं ऊन पण आलं. पण आम्हाला मार्केटमध्ये जाऊन ना थोडीफार शॉपिंग करायची होती, तर फुलं वगैरे घ्यायची होती. आज दसरा आहे, मला काल जायला भेटलं नाही. आणि जाता जाता नर्सरी दिसली, तर मला नाही फुलं छोटी छोटी असतात ना रोपं लय आवडतात खरं तर. म्हणजे माझं ना लक्ष तिकडंच जातं बरं का. असं वाटतं घेऊ पण नाही घेऊ शकत. आणि ते बघू शकतात दसऱ्यानिमित्त फुलांची खूप खूप म्हणजे बोलतात ना माणसांची तर गर्दी आहे आणि फुलांची पण गर्दी आहे. बघू शकता ते पाहिजे तिथं ढिगच दिसेल तुम्हाला. आणि ज्वेलरीच्या दुकानात पण प्रचंड गर्दी होती. आम्ही तर नाही केली बरं का ज्वेलरीची शॉपिंग, पण आम्हाला बाकीच्या गोष्टी घ्यायच्या होत्या. त्यात तडाख्याचं ऊन असल्यामुळे रबडी पिल्ली आम्ही बदामाची, म्हणजे बदाम रबडी असं नाव आहे हिचं. आणि फायनली मी बांगड्या पण भरून घेतलं बरं का. बरेच दिवसाची इच्छा आज तर पूर्णच झाली. फायनली बाहेर तर एवढा ऊन आहे ना, प्रचंड ऊन आहे. आणि सर्वांना सर्वप्रथम हॅप्पी दसरा. तर तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण हो. आणि मी काही आज काही जास्त शॉपिंग नाही केले, थोडीच केले. तर काय केले ते दाखवते आणि कोणासाठी गेले ते पण दाखवते. तर मी मेन गोष्ट फुलं आणायला गेली होती, तर आमचा रुद्र सुविधारा घेऊन आला. तर आता हार वगैरे मला बनवायचे. आणि तिथं खिडकीवर ठेवून रुद्र. आणि हे रुद्रसाठी 2 टी-शर्ट घेतलेत. तर खूप तिथं ठेव की, खूप मस्त आहेत, एकदम सॉफ्ट आणि रेग्युलर यूजसाठी खूप छान आहे. तर ते तुम्हाला दिसतीलच त्यांनी वेअर केल्यानंतर. आणि माझ्यासाठी फक्त मी एवढीच खरेदी केली, बाकी मी माझ्यासाठी काही नाही केलं, त्याच खरेदी. आणि बाप्पासाठी, म्हणजे बाप्पासाठी नाही तर पण माझ्यासाठीच आहे. मला अगरबत्ती खूप आवडतं आणि घेऊन आले मी, कारण की घरातली संपलं आहे त्यामुळे. आणि बाकीचं काही नाही. आणि माझ्यासाठी मस्त आहे की बांगड्या आज भरल्यात मी. तर आणि इथे बघू शकता मी काय काय घेतले बरं का. तर छान अशी म्हणजे चॉईस करायला मला तर ना मी खूप फिरली, बरेच दुकानं फिरली. आणि माझं कसं असतंय, मला कापड पण चांगलं लागते आणि आपल्या बजेटनुसार. तर हा एक टी-शर्ट 200 रुपयाला पडला आम्हाला. पण खरंच एकदम कापड आहे ना स्मूथ आहे आणि रफ टप आहे, कसं पण आपण वापरू शकतो. तर आजच्या तर ब्लॉगमध्ये एवढी शॉपिंग बरं का. आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी. आणि रुद्र बघू शकता काय करते, तर एनी टाईम ना तोच मला नेलपेंट लावत असतं.